बॉलिवूडच्या चमकत्या दुनियेत घडलंय काय? सेलिब्रिटींच्या घरात का होत आहेत अशा धक्कादायक घटना? बॉलिवूड ही एक अशी चमकदार दुनिया जिथे ग्लॅमर आणि रहस्य कायमच हातात हात घालून फिरत असतात. मोठमोठ्या पडद्यावर आपल्या आवडत्या स्टार्सना पाहताना त्यांचं आयुष्य किती परफेक्ट आहे असं वाटतं, नाही का? पण या चमकत्या नाण्याला दुसरी बाजूही आहे, जी कधी कधी अंधारात लपलेली असते. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टार्सच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सैफ अली खानच्या घरात हल्ला, सलमान खानच्या घरात अज्ञात व्यक्तींचा प्रवेश आणि आता आणखी एका सुपरस्टारच्या घरात घुसखोरी. कोण आहे हा स्टार आणि नेमकं काय घडलंय? नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. हा विषय आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्याचा, तो म्हणजे आदित्य रॉय कपूर. हो, तेच आशिकी 2 मधला रोमॅन्टिक हिरो, ज्याच्या डोळ्यावर लाखो मुली फिदा आहेत. पण यावेळी त्याच्या आयुष्यात आलेलं वादळ काहीच वेगळंच आहे. बांद्र्याच्या रिझवी कॉम्प्लेक्स मधल्या त्याच्या घरात एका अनोळखी महिलेनं घुसखोरी केली आणि सगळ्यांना धक्का बसला. ही घटना इतकी विचित्र आहे की ती ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल, हे नेमकं काय चाललंय? 26 मे 2025 रोजी आदित्य रॉय कपूर शूटिंगसाठी घराबाहेर गेला होता. त्याच्या बांद्रा इथल्या घरात फक्त त्याची घरकाम करणारी कर्मचारी संगीता एकटीच होती. सकाळी अचानक दाराची बेल वाजली. संगीतानं दार उघडलं तर समोर एक अनोळखी महिला उभी होती. तिने विचारलं, हे आदित्य रॉय कपूरचं घर आहे का? संगीतानं होकार देताच ती म्हणाली, मी आदित्यसाठी काही गिफ्ट घेऊन आले आहे. आता कोणीतरी सेलिब्रिटीला भेटायला किंवा गिफ्ट द्यायला येणं ही काही नवीन गोष्ट नाही. त्यामुळे संगीतानं त्या महिलेवर विश्वास ठेवला आणि तिला घरात घेतलं. थोड्या वेळानंतर जेव्हा आदित्य शूटिंग वरून घरी परतला तेव्हा संगीतानं त्याला या अनोळखी महिलेबद्दल सांगितलं. आदित्यनं एकच पाण्यात पाहिलं. त्यानं त्या महिलेला ओळखत नसल्याचं स्पष्ट सांगितलं आणि तिला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं. पण ही महिला काही ऐकायला तयारच नव्हती. उलट तिनं आदित्यच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. आता हा सगळा प्रकार पाहून आदित्यच्या डोक्यात गडबड झाली. त्यानं तात्काळ सोसायटीच्या मॅनेजरला आणि सुरक्षा रक्षकाला बोलावलं. मॅनेजरनं ही बाब खार पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. या सगळ्या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या महिलेचं नाव आहे गजाला जकारिया सिद्दीकी, वय 47 वर्ष आणि विशेष म्हणजे ही महिला भारतातली नाही तर दुबईची रहिवासी आहे. आता प्रश्न पडतो, ही दुबईहून आलेली महिला आदित्यच्या घरी कशी आणि का पोहोचली? तिचा उद्देश काय होता? ती खरंच फक्त गिफ्ट द्यायला आली होती की त्यामागे काही वेगळंच कारण होतं? पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे. पण या घटनेनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की बॉलिवूड स्टारचं आयुष्य जितकं ग्लॅमरस दिसतं तितकंच ते जोखमीचंही असतं. हा पहिलाच प्रकार नाही. काही महिन्यांपूर्वी सैफ अली खानच्या घरात अशाच पद्धतीनं हल्ला झाला होता. त्यानंतर सलमान खानच्या घरातही एका अनोळखी व्यक्तीनं प्रवेश केला होता. आता आदित्य रॉय कपूरच्या घरात घडलेली ही घटना पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करते, बॉलिवूड स्टार्सची सुरक्षा किती खंबीर आहे? त्यांच्या घरात अशा पद्धतीनं कोणीही घुसू शकतं का? आणि या सगळ्या घटनांमागे काही कनेक्शन आहे का? पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. गजाला जकारिया सिद्दीकी या महिलेच्या पार्श्वभूमीवरून आणि तिच्या या कृतीमागच्या हेतूवरून अजून बरंच काही समोर येईल असं वाटतंय. पण तोपर्यंत ही घटना बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी आणि आदित्यच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमीच आहे. तुम्हाला काय वाटतं? ही फक्त एक चाहतीची अतिउत्साही कृती आहे की यामागे काही मोठं रहस्य आहे? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.